रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पंढरीच्या वाटेवर आहोत। याच वाटेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे काही NSSचे विद्यार्थी आहेत जे स्वच्छता करतात, जनजागृती करण्याचं काम करतात। या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका नेमकी काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत कुलगुरू सुरेश गोसावी सरांकडून। गोसावी सर, काय सांगाल याच्या पाठीमागची नेमकी भूमिका नेमकी काय? रामकृष्ण हरी, गेले 20 वर्ष ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जी वारी आहे ही सातत्याने पंढरीच्या वारीवर जात आहे आणि स्वच्छ वारी, निर्मल वारी असा एक संदेश हा समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या वारीतनं व्यवस्थापनाचं शिक्षण मिळतं आणि आपण बघितलंच असेल की जशी जशी वारी पुढे जाते तसे आमचे विद्यार्थी प्रत्येकाला मदत करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वतःचं शिक्षण करून घेतात आणि हेच खरं शिक्षण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेले 20 वर्ष कार्य करत आहे। धन्यवाद। अगदीच या सगळ्यामध्ये हा एक वेगळा आनंद विद्यार्थ्यांना भेटत असतो। विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा तुम्ही पाहता विद्यार्थ्यांकडे एक वेगळ्या पद्धतीचा भाव त्याच्यामध्ये पाहायला मिळतो, त्यावेळी तुम्हाला काय जाणवतं नेमकं? वारीच्या सगळ्या संकल्पनेतच उत्साह आहे। वय वर्ष 8 ते 80 या वयोगटातले सर्व लोक या वारीमध्ये सहभागी होतात। स्वाभाविकच या सर्व लोकांना एकत्र घेऊन जाणारा हा जो एक सोहळा आहे असा जगात अन्य ठिकाणी खूप कमी वेळा बघायला मिळतो। असा सोहळा आपल्या महाराष्ट्रात, त्याला आजूबाजूला कर्नाटक, आंध्र प्रदेश इकडूनही लोक येतात आणि यातनं या विद्यार्थ्यांना सुद्धा ही प्रेरणा मिळते। कोणत्याही परिस्थितीचा विचार त्याची आडकाठी न करता सातत्याने पंढरीच्या दिशेने जाणं असा विचार घेऊन ही सगळी वारी जात असते। आणि त्यामध्ये आत्ता कुलगुरू सरांनी सांगितलं तसं व्यवस्थापनाचे धडे तर घेता येतातच, पण विद्यापीठ दरवर्षी जसा एक विषय ठरवतं तसं यावर्षी जलसंवर्धन दिंडी असा विषय ठरवला आहे आणि त्यानिमित्तानं लोकांच्या मध्ये जलसंवर्धनाची जागृती करण्याचं काम हे विद्यार्थी पथनाट्य, छोटे छोटे जागरणाचे कार्यक्रम या माध्यमातून करत आहेत। अगदीच या वर्षीचा जलसंवर्धनाचा एक विचार या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी घेऊन जात आहेत। या सगळ्यामधली भूमिका नेमकी काय आहे, याची शिकवण विद्यार्थ्यांना नेमकी काय मिळत असते हे विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल की काय मिळतं यातनं नेमकं? आपल्याला NSS मधून सांगायला गेलं तर आपल्याला व्यवस्थापन, नियोजन हे सर्व गोष्टी शिकायला मिळतात आणि जलसंवर्धन हा ह्या वर्षीच्या दिंडीचा विषय आहे। तर आम्ही ठिकठिकाणी जाऊन पथनाट्याच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो की जलसंवर्धन किती महत्त्वाचं आहे आजच्या ठिकाणी। तर अगदीच रस्ते साफ करता करता माणसांची मन साफ करण्याचा हा उपक्रम या ठिकाणी होतोय। या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका गेल्या 20 वर्षांची आहे। 20 वर्षांचा हा जो प्रवास या ठिकाणी उलगडतोय तो पुढे जातोय, तर इथून पुढचं या सगळ्याचं नेमकं काय भूमिका असणार आहे किंवा विठ्ठलाकडे इथून पुढच्या प्रवासासाठी नेमकं काय मागणं असणार आहे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सरांच्या निर्देशनाखाली यावर्षी आणि गेल्या वर्षी आपण सामाजिक उपक्रम म्हणून स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मल वारी याचं आयोजन केलं आणि यावर्षी विद्यापीठाने माननीय कुलगुरूंच्याच मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन, पाणी संवर्धन आणि पाणी हा सगळ्यांच्यासाठीच असलेला आत्ता वाढत्या लोकसंख्येमुळं प्रश्न आहे आणि विद्यापीठ म्हणून समाजामध्ये जाणीव जागृती करणे, त्याच्यावर रिसर्च करणे आणि विद्यापीठाची एक शैक्षणिक भूमिका सामाजिक मूल्य म्हणून प्रदान करणे हा वारी पाठीमागचा उद्देश आहे। संतांची, ज्ञानेश्वरांची, तुकारामांची जी शिकवण आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि पाण्याच्या एका थेंबामध्ये परमेश्वर आहे, पांडुरंग आहे, म्हणून आपण पांडुरंगाच्या नावाने हा जल व्यवस्थापनाचा, पाणी संवर्धनाचा एक वसा घेऊन आपलं विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निघालेलं आहे आणि त्याचं संपूर्ण मार्गदर्शनाचं जे श्रेय आहे माननीय कुलगुरू आणि व्यवस्थापन मंडळाचे सर्व सदस्य आणि आमचे विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांना कुठेतरी याची जाणीव व्हावी, भविष्याचे हे नागरिक आहेत आणि भविष्याचे हे रिसर्चर आहेत, म्हणून विद्यापीठाची ही भूमिका आहे आणि गेल्या 20 वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशाच प्रकारचा उपक्रम करतं आणि यावर्षी सुद्धा हा उपक्रम त्याच परंपरेला शोभणारा आहे। अगदीच 20-22 पोरं वारीपासून दूर होत आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी असताना गेले 20 वर्ष 20-22 पोरांना घेऊन वारी पूर्ण करणारी पुणे विद्यापीठाची ही सगळी टीम आहे। वारीत तू चालतोयस, स्वच्छता करतोयस, यामध्ये सहभागी होतोयस, तर काय मिळतं यातून, काय शिकायला मिळतं? आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात, जसं की आपण दैनंदिन जीवनात काय करायचं, काय आपले धडे शिकायला मिळतात। खूप सारे मॅनेजमेंट शिकायला मिळते, वारीत जी मॅनेजमेंट असते ती कळते आणि शिस्त खूप असते वारीत। मेन म्हणजे कोणी कोणाला धक्काबुक्की करत नाही, काहीच करत नाही। साधं गोळा झाले तरी खूप धक्काबुक्की होती, पण इथं अजिबात धक्काबुक्की होत नाही। एवढा समाज असून पण असे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वारीत शिकायला मिळतात आणि नवनवीन मित्र भेटतात, नवनवीन आठवणी, नवनवीन शिकवण आपल्याला या वारीत मिळते।
40 जणांच्या व्यतिरिक्त आणखी विद्यार्थी येऊ शकले नाहीत किंवा आले नाहीत. इथून जाल तेव्हा त्यांना नेमका काय सल्ला द्या? मी त्यांना हे सांगाल की त्यांनी आवर्जून या वारीसाठी आलंच पाहिजे, कारण इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही किंवा कुठलाही लिंगभेद नाही. खूप जवळपास 15 लाख लोक एकत्र येऊन सोबत जातात, कुठलीही भांडणं वगैरे करत नाहीत. म्हणजे एक समानतेचा संदेश या वारीतून त्यांना मिळेल, तर मी त्यांना या असंच सांगेल. तुम्ही वारकरी मायबापांची लेकरं म्हणून काम करता. वृद्ध माणसांची सेवा करत असताना काय जाणवतं की त्यांच्यासाठी इतर व्यवस्थेने काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी म्हणजे दवाखान्याचे मेडिसिन्स वगैरे हे त्यांना म्हणजे चालताना दम वगैरे लागतो की त्यांच्याकडे थोडं आम्ही लक्ष देतो वगैरे, असं की त्यांना गोळ्या औषधं पाणी वगैरे असं काय लागन ते त्यांना पुरवण्याचं आम्ही काम करतो. तर आत्ता सध्या माझी जी कंडिशन आहे घशाची, तर मी माझ्या मनापासून जे प्रयत्न करतोय जलसंवर्धनाचे, जे काही आम्ही पथनाट्यातून सादर करतोय, त्यासाठी मी माझा पूर्ण घसा दान केलेला आहे. मी समाजाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जलसंवर्धन केलं पाहिजे आणि झाडे लावली पाहिजे. याने स्वतःला, मला एकट्याला नाही तर पूर्ण समाजाला एक काहीतरी भेटणार आहे. सो माझं फक्त एकच विनंती आहे पूर्ण आमच्या NSS टीमकडनं, पूर्ण युनिव्हर्सिटीकडनं, की फक्त जलसंवर्धन आणि झाडे लावे हा एक मोठा उपक्रम आहे, त्याचा तुम्ही पण सहभागी व्हा.